नमस्कार. चहा घेता घेता सहजच आज आपण नवीन विषयाला सुरुवात करतोय आणि तो म्हणजे स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघरातला मिसळण्याचा डबा. मिसळण्याचा डबा आणि स्वयंपाकघर हे आपल्या घराला असलेलं एक मोठं वरदान आहे आणि ते सगळं वरदान आपल्या पूर्वजांनी खूप प्रेमाने आणि खूप संस्कारित आणि अतिशय समर्थ अशी गोष्ट आपल्याला दिलेली आहे. हे आपलं दुर्दैव आहे, की हल्ली आपल्याला आपल्या स्वयंपाकघरापेक्षा इतर स्वयंपाकघरं महत्त्वाची आणि मोठी वाटतात. हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे जर आपल्याला आपलं आरोग्य, आपलं आणि आरोग्यपूर्णता आणि परंपरा या सगळ्या गोष्टींची जर जपणूक करायची असेल, तर आपलं स्वयंपाकघर हे चांगलं व्हायला पाहिजे. नाही दिसायला नव्हे, अम्युनिटीजनी म्हणेल नव्हे, पण गुणांनी. त्याच्यामधल्या असणाऱ्या गोष्टी, त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी ज्या प्रेमाने आणि शुद्धीने आपण वापरू, तेवढं हे आपलं स्वयंपाकघर हे अतिशय सामर्थ्यवान असेल आणि तेच आपलं आरोग्य टिकवण्यासाठी मदत करेल, आरोग्य संवर्धनासाठी उपयोग पडेल आणि आपल्या घरातल्या येणाऱ्या असंख्य आरोग्य बाधा ह्या भविष्यातल्या ह्या टळतील आणि त्यासाठी स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघरातून येणारं विशेषतः हा मिसळण्याचा डबा आपण आता क्रमशः पाहणार आहोत आणि तो विषय आपण उद्यापासून म्हणजे पुढच्या पासून आपण सुरू करतोय, पुढच्या भागापासून. त्यामुळे नक्की या, नक्की या संवादामध्ये सहभागी व्हा. लाईक करा, शेअर करा आणि जरूर सबस्क्राईबही करा. थँक्यू. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपण स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघराचं सामर्थ्य आणि आपल्या रोगप्रतिबंधक शक्तीमध्ये किंवा क्षमतेमध्ये स्वयंपाकघराचं असणारं कॉन्ट्रीब्युशन हा आपण विषय घेतोय आणि घरामुळे स्वयंपाकघराला येतं ते कशामुळे येतं. त्यात महत्वाच्या गोष्टी या आहेत, की एकतर जी सामग्री आपण जमा केली आहे स्वयंपाकघरामध्ये ते स्वयंपाकघर हाताळणारी व्यक्ती कुठल्या प्रकारे सक्षम आहे ते अन्नपदार्थ चांगले तयार होणं, चांगल्या चवीचे असणं हा एक भाग आहे. पण त्याच्यामध्ये कल्पकता आणि सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी हा विषय जर चांगला असेल तर ते स्वयंपाकघर हे अतिशय महत्वाचं असं कॉन्ट्रीब्युटरी ठरतं. कारण त्यामुळेच आरोग्य वाढतं, टिकतं आणि आपलं जीवन पूर्णपणे आरोग्यपूर्ण होऊ शकतं. त्यामुळे स्वयंपाकघराबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडं, त्याच्यावर सांगावं तेवढं थोडं आणि त्याचं गुणगान गावं तेवढं थोडं. आता सध्या सगळ्याच गोष्टी विपरीत होत आहेत. घरातली स्वयंपाकघरं बंद पडतायत की काय असं वाटावी अशी परिस्थिती कित्येक ठिकाणी आहे. कारण घरामध्ये असणारे 2 जीव, हल्ली न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे 2 जीव किंवा 3 जीव हे घरामध्ये काही करण्यापेक्षा बाहेरून काही मागवावं, बाहेर जाऊन जेवावं आणि बाहेरचंच काहीतरी मागवून आपली भूक भागवावी अशा स्वरूपाचा विचार आहे. आणि त्यामुळे स्वयंपाकघर ह्याची गरज आहे का? घरी स्वयंपाक स्वतः करायला पाहिजेच का? अशा प्रकारचे प्रश्न पडलेत.
आणि त्यामुळे हे नक्की आहे की त्याच्यामुळे आपलं आरोग्य बदलेल, मानसिकताही बदलेल आणि पुढे मनाचे जे म्हणजे प्रश्न आहेत, मानसिक प्रश्न, ते नव्याने निर्माण होतील आणि ते आपल्याला सोडवण्यासाठी पुन्हा स्वयंपाकघराकडेच यायला लागेल. पण तो कशा प्रकारे तो प्रवास असेल समजायला मार्ग नाही. त्यामुळे अजून खूप बिघडलेलं नाहीये. तोपर्यंत पुन्हा एकदा आपलं स्वयंपाकघर मजबूत करा, सशक्त करा आणि त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचं गुणवर्धन करा. एवढं सांगण्यासाठी हा आजचा विषय आहे. त्यामुळे इथेच थांबतोय. जय जय रघुवीर समर्थ.